नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। रविवारी 31 मे रोजी कल्याणमध्ये समता सैनिकांचा संविधान समर्थक मेळावा। समता सैनिक दलाकडून केले जाणार शांती मार्च पथसंचलन। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रेल्वे ऑफिसर्स क्लब रेल्वे शाळेमागे सुभाष चौक कल्याण पश्चिम येथे समता सैनिक दल शताब्दी निमित्त सैनिकांचा संविधान समर्थक मेळावा ठाणे जिल्हा संरक्षण विभाग उपाध्यक्ष मेजर हिरामन पगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडणार आहे। या मेळाव्यासाठी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालय प्रमुख तथा समता सैनिक दल स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट डॉक्टर एस.के. भंडारे तसेच मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर एस.एस. वानखेडे, महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष यू.जी. बोराडे तसेच असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा हेडक्वार्टर सचिव डी.एम. आचार्य हे उपस्थित राहणार आहेत। तर राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार, केंद्रीय शिक्षण विभाग प्रमुख सुप्रिया कासारे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी. तेलतुंबडे, महाराष्ट्र राज्य महिला शाखा अध्यक्षा स्वाती शिंदे, ठाणे जिल्हा शाखा अध्यक्ष विजय गायकवाड, ठाणे जिल्हा महिला शाखा अध्यक्षा शीला तायडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। यावेळी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व रेल्वे ऑफिसर्स क्लब रेल्वे शाळेमागे सुभाष चौक कल्याण पश्चिम असे शांती मार्च पथसंचलन केले जाणार आहे। या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी काल शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्धविहार आनंदवाडी कल्याण पूर्व येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, संरक्षण उपाध्यक्ष हिरामन पगारे, सचिव रमेश कांबळे, समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले, तर राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। या बैठकीसाठी ठाणे जिल्हा, तालुका, शहर, गाव व वार्ड शाखा महिला पुरुष कार्यकारिणी पदाधिकारी, समता सैनिक, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य यांची उपस्थिती होती। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय सम्राट अशोक। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे। 2026 आणि 2027 साल हे भारताच्या दृष्टीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या 2026 सालामध्ये 100 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर 1926 साली मुंबई असेंब्लीचे सदस्य होते आणि त्यांनी त्यांच्या खऱ्या अर्थानं जी काही संसदीय कारकीर्द आहे त्या कारकिर्दीला सुरुवात होते। 1926 साली बाबासाहेबांनी मुंबई असेंब्लीमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचं बिल आणलं होतं आणि त्याच वर्षी सी.के. बोले यांनी सार्वजनिक सर्व पानवटे, मंदिरं, सार्वजनिक ठिकाणं हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले असतील अशा पद्धतीचं ठराव मुंबई असेंब्लीमध्ये आणलेला होता आणि तीच कडी धरून 1927 साली 20 मार्च 19 आणि 20 मार्च 27 साली बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह हा ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी घडवून आणला। समता सैनिक दलाची स्थापना ही 1927 साली 20 मार्चला बाबासाहेबांनी केली आणि त्या समता सैनिक दलाला आज 2027 साली 20 मार्चला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत,
त्याने आव्हान केलेलं आहे की 2027 साली एक तर शिवाजी पार्कचं मैदान किंवा पहिला मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर आणि दुसरा मेळावा ऐतिहासिक दीक्षाभूमीवर नागपूर या ठिकाणी हा संपन्न होणार आहे. आणि त्यावेळेला शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये 1,00,000 सैनिकांचं संचालन त्या ठिकाणी करण्याचं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून ठाणे जिल्हा हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे. ठाणे जिल्हा हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची फर्स्ट एंट्री आहे. आणि त्यासाठी हा 31 मेला ठाणे जिल्ह्याच्या वतीनं जे अधिवेशन होणार आहे त्याची मिनी अधिवेशन असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यासाठी हे 31 मेला आपण एक धम्म मेळावा, रॅली आणि पथसंचालन आणि समता सैनिक दलाचा मार्च जो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात होईल. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या मेळाव्याची एक आगळी वेगळी सुरुवात या ठिकाणी ठाणे जिल्ह्याच्या वतीनं होणार आहे. आणि हा संदेश पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रावर देण्यासाठीच आपण ही महत्त्वाची मीटिंग आज आयोजित केलेली आहे. तेव्हा या मीटिंगचा महत्त्वाचा अजेंडा आहे की ठाणे जिल्ह्याचे या मेळाव्यामध्ये कमीत कमी ड्रेसवर 5,000 सैनिक असतील हा निर्धार करण्यासाठी, हा संकल्प करण्यासाठी आजची ही मीटिंग आहे. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.